नमस्कार. आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज. लातूरच्या अग्रसेन भवनमध्ये वासुदेव समाजसेवा संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. लातूर जिल्हा वासुदेव समाजसेवा संघाच्या वतीने आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा अग्रसेन भवन, जिंगणाप्पा गल्ली, लातूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात लातूर जिल्ह्यातील वासुदेव समाजसेवा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. समाजसेवा संघाचे लातूर जिल्हा अध्यक्ष केतन बाळकृष्ण हलवाई यांनी आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता बोलताना दिली माहिती. आपल्या पहिला कार्यक्रम गोकुळाष्टमीचा आम्ही लातूर जिल्ह्यामधला घेतलेला आहे. जिल्ह्यातील लोकांना एकत्रित करायचं काम या निमित्त आज आम्ही इथं केलेलं आहे. गोकुळाष्टमी गेल्या अनेक वर्षापासून लातूर जिल्ह्यामध्ये करायचं ठरलं होतं, पण काही कारणास्तव ते पुढं जात होतं. त्यावेळेस जेव्हा मी अध्यक्षपद घेतलं लातूर जिल्ह्याचं, तर पहिला कार्यक्रम आपण गेल्या 15 दिवसात आम्ही ठरवलेला म्हणजे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम. ठीक आहे, आज लोक कमी जास्त असतील, पण आम्ही समाज एकत्र करायला चालू केलेला आहे आजपासून. त्या निमित्तात बरेचशा लोकांना सहवास आम्हाला भेटलेला आहे. बरेचसे आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. येणाऱ्या काळातही आणि उपयोजना आम्ही राबवायचा प्रयत्न करणार आहोत. त्यानिमित्त आज इथं कार्यक्रम आम्ही पहिला कार्यक्रम काही नाही, समाजाला एकच हे देऊ शकणार आहे मी की येणाऱ्या काळात आपण एकत्र यावं. हे समाज एकत्रीकरण करण्यासाठी, त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी, शिक्षणासाठी, त्यांच्या अडीअडचण सोडवण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. हा कार्यक्रम म्हणजे काल रात्रीपासून चालू आहे. आम्ही रात्री 12 वाजता गोकुळाष्टमीची कृष्णाची पूजा केली. त्यानंतर आज सकाळपासून महिला येणं जाणं चालू आहे आणि आता भाषणाचे कार्यक्रम इथं चालू आहेत, आपण बघितलं असाल. त्यानंतर एवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. 4-4:30 पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. येणाऱ्या काही काळात अजून 1-2 महिन्याने विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहे.